लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा, मंत्री अदिती तटकरे. लाडक्या बहिणीच्या केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपर्यंत केवायसी करण्याची मुदत आहे. तसेच पूरग्रस्त भागासाठी आणखीन 15 दिवस मुदत वाढवून घेणार असे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या. मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लाडक्या बहिणीच्या ई-केवायसीसाठी सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. दररोज जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया होत आहे. आतापर्यंत अंदाजे 1,10,00,000पेक्षा जास्त महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून 2.5 लाखांपेक्षा अधिक महिलांची 90% प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महिलांना अद्यापही प्रक्रियेसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. पूरग्रस्त भागात महिलांसाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी वाढवून घेणार आहोत असे तटकरे यांनी स्पष्ट केले. तसेच ठाणे महापालिकेत महापौर ठरवताना राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहील, त्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे तटकरे म्हणाल्या. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हाच्या वतीने CKP हॉल खारकळी ठाणे येथे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यामध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अदितीताईंच्या हस्ते पदवाटप करण्यात आले. तसेच यावेळी काँग्रेस पक्षातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे, ठाणे जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस नजीमुल्ला नजीर, महिला जिल्हाध्यक्ष वनिताताई गोतपगार, महिला जिल्हा कार्याध्यक्ष मनीषाताई भगत, राष्ट्रीय युवक सरचिटणीस मोहसिन शेख, युवक जिल्हाध्यक्ष वीरू वाघमारे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष संदेश पाटील, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, तसेच माजी नगरसेवक सुहास देसाई व इतर माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी सांगितलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे महायुतीचे तिन्ही नेते त्यांना ज्यावेळेला योग्य वेळ वाटेल त्यावेळेला ते निर्णय घेतील. माजी आमदार नाड आहेत, त्यांनी आरोप केलेले आहे की आदित्य तटकरे यांच्या तोंडी आदेशाने शिक्षक बदल्यांचा आहे. मला वाटतं त्यांचा मी माझ्या वतीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की त्यांचा काही गैरसमज झालेला आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागातल्या ज्या शाळा आहेत तिथं 20-25 पेक्षा अधिक मुलं आहेत. तिथल्या शाळांमधल्या शिक्षकांच्या जर बदली झाल्या तर त्या शाळा बंद पडतील. अशा जवळपास 60 ते 70 शाळा आहेत जिथल्या शिक्षकांची बदली ही पनवेल, कर्जत आणि त्या संबंध परिसरामध्ये झालेली आहे. दक्षिण रायगड मधल्या या शाळेतले शिक्षक जर तिथं शिक्षकांची रिप्लेसमेंट न येता जर त्यांना कार्यमुक्त केलं आणि त्यांच्या नवीन ठिकाणी सोडलं तर 60 ते 70 शाळा या बंद पडतील आणि ती नामुष्की सरकारवर किंवा शिक्षण विभागावर येऊ नये. आज दुर्गम डोंगराळ भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे पट टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तिथं ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे त्याच्यावर पर्यायी व्यवस्था जिल्हा परिषद काढण्याचा प्रयत्न करते. ती 60 किंवा 70 शाळा या विना शिक्षक बंद पडतील आणि म्हणूनच तिथं शिक्षकांची ज्या वेळेला बदली होईल म्हणजे तिथे एखादा शिक्षक येईल त्यावेळेला तिकडनं त्यांची विनंती बदली झालेली आहे त्यांना कार्यमुक्त करायला आमची काही हरकत नाही. केवायसी मध्ये खूप अडचण येत आहे. लाडक्या बहिणीने केवायसी मध्ये खूप अडचण येत आहेत. मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की सर्व्हर मध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत. रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींचा ई-केवायसी प्रोसिजर होते. आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्ती महिलांची ई-केवायसी प्रोसिजर झालेली आहे. जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर. त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत त्यांना अवधी आहे, म्हणजे आणखीन 1.5 महिना त्यांना अवधी आहे. जे पूरग्रस्त भाग आहे त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखीन 15 दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही घेतो. साधारणपणे महायुतीच्या सरकारच्या या संबंध कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर कधी नेवळे तेवढं महिलांना त्या ठिकाणी प्राधान्य देतो. इतर वेळेला 50-51% आरक्षण हे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणाने असतं. पण कुठेही ती महिला मतदार किंवा ती वोट बँक गृहीत न धरता महिला सक्षमीकरणाचं भक्कम पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललं. पुढच्या कालावधीमध्ये ही जी सगळी शहरं आहेत तिथं अधिकाधिक महिलांना तिथं उद्योग व्यवसाय कसा देता येईल किंवा त्यांना त्या पद्धतीनं कशी गुंतवणूक करून त्यांना आर्थिक साक्षरता कशी आणता येईल यासाठी आम्ही सरकार म्हणून आणि विभाग म्हणून काम करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा
पाठिंब्याशिवाय ठाण्यामध्ये महापौर बसणार नाही अशा प्रकारची इच्छा आपण व्यक्त केलेली आहे कार्यकर्त्यांना संबोधन करताना. कशा प्रकारे तयारी आता या ठिकाणी आपण करणार आहोत? पूर्वीपासून शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही राहिलेली आहे. मर्यादित असो, काही वॉर्डपुरतं असो, जवळपास 30-35 नगरसेवक त्या आधीच्या कालावधीमध्ये सुद्धा आमचे त्या ठिकाणी होते. काम करत असताना आम्ही जरी महायुतीमध्ये असतो, आमचे 3 पक्ष आहेत, त्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून 2 आमचे मित्र पक्ष आहेत, त्यात RPI पण अजून 3रा आहे. हे सगळं असताना प्रत्येक पक्षाला आपापली संघटना आणि आपापल्या पक्षाची वाढ करणं हे त्या ठिकाणी नैसर्गिक आहे आणि ते साधारणपणे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची सुद्धा जबाबदारी आहे. आम्ही त्या ठिकाणी हाच प्रयत्न करणार की अधिकाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत व्हावं, अधिकाधिक त्या ठिकाणी ठाणे शहराचा महापौर किंवा तिथं महानगरपालिका स्थापन होत असताना त्याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी प्रमुख भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा असावी, असाच प्रयत्न कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून या ठिकाणी होणार.